डुकराने तर मक्याचं डायरेक्ट कांडच करणं लावलं बा. त्यासाठी तर मग तर पहिले तर झटका लावायचा होता. मग घरू गेलो, घरून झटका घेऊन आलो. तटून इथं आपल्या शेडवर मशीनला लावून दिले. त्याच्यात बी ते चार्जिंगला लागायला मग थोडंफार हे ते करून ते चार्जिंगला लागलं. मग तटून तर डायरेक्ट इथं आपली तार फिट करणं होती. पूर्ण डुकराने तोडून ताडून टाकला होता, धिंगाणाच करून टाकला होता तिथं. म्हणजे काय कामातच नव्हती राहिली. मग चांगले चांगले पाहून तिथं हे करून टाकलं. मग ज्या पडील पुढील खोट्या होत्या त्या ठोकून घेतल्या. जिथं लहान होत्या तरी त्या काढून नवीन मोठ्याला टाकून घेतल्या. मग तटून जातच नाही दुसऱ्या वरात तरी इथं बी आपली मक्का पाडून टाकली होती. म्हणलं बेकारच आता काय आज काही झालं तर म्हणलं हे ठोकावंच लागते. मग ते ठोकता ठोकता डायरेक्ट आपल्या ठोक्याचं कांडच होऊन गेलं. ते गेलं तुटून. ते तरी ठोकता ठोकता मग ह्याच्यावर लक्ष गेलं वीसच्या नोटीवर. वीसची नोट पूर्ण फाटून गेली. कोणाची होती काय माहित, कुजून गेली सगळी. तार लावल्यानंतर तर मग सगळं लावून घेऊन घेतल्यानंतर इकडं आलतो शेडवर. येतं मग इथं पाहतो तर कोटार काहीच नव्हतं. मग त्यासाठी तर इथं डायरेक्ट मुरघासावरी आलो. पडम गिडम काढून घेतला. आपल्याला 2 डाल्याचा मुरघास पाहिजे होता, तेवढं 2 डाली भरून घेतली. मग तटून ते 2 डाली भरून एक म्या घेतलं आणि एक चायनाजवळ दिलं. मग तिथून आम्ही डायरेक्ट इथं ह्यांना मुरघास टाकून दिला त्याने गावाने थोडं थोडं. तटून आपल्याला इकडं केळीच्या वावरात काम होतं, तटी कामं चालू होती, गड झाकणं होती. मग तटून एकदा चक्कर मारून यायचं होतं. मग तटी जाऊन त्यांच्याजवळ चक्कर मारून घेतला आणि त्यांना जे काम होतं ते सांगून दिलं. तटून डायरेक्ट घरी आलो. इथे इळाने आणायचं होतं. मग इळ्यासाठी तर घरी गेलो. मग तटून ज्या तारेच्या खालचं जे गवत पेल गेलं होतं ते सगळं कापून गिपून घेतलं निवत. कामं झालते. आता चालतो घरी. मग संध्याकाळच्या वेळी झटका लावून दिला. तटून आर्थिंग आणि फेन्स लावून घेतलं. आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आपला व्हिडिओ आवडला तर लाईक, फॉलो, कमेंट करा जरूर. धन्यवाद.